तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एका परत नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण जाणार आहे आई एकविरेच्या दर्शनाला आणि आज 7 ते 8 जण मित्रच आहेत आपले। रूमवरचा आपला रोहित एक मित्र आहे आणि बाकी बघू आपले आहे, तुम्हाला दाखवतो। ब्लॉग कंटिन्यू करा, कसा होतोय बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला। सो कंटिन्यू करा ब्लॉग। बुटं वगैरे घालतो आता आणि लगेच निघतो। मित्र थांबलेले इथं, लगेच निघायचं आहे आपल्याला। वाट पाहिलं काय मग जवळ असेल ते बघू आता कसं करायचं। बांकीची वेळ इच्छा पूर्ण करू लोणावळ्याला सिंहगड जायचं तिथं नाही, तिकडचं सिंहगड सोडत तुला तिकडं पण एक आहे ना, पण ते आहे बरं का, दिसायला नाद दिसतंय। कन्स्ट्रक्शनला नाद केलेलं आपल्यापेक्षा दिसायला नाद। पंख्या बोलावर नाही वाटत आपले परत विश्वास ठेवीन म्हणून। पंख्याला रात्री बघायला पंख्याला नव्हतं चालतंय, काहीच मला विचारलं पण नाही कधी काय चालतंय। मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पुणे स्टेशनला आलेलो आहे। आता इथून आपल्याला हे पंकज शेटला आम्ही खोटं बोलून आणलेलं आहे। तर जो आता रेल्वे पकडू आणि लोणावळा, सगळी अशी गँग आपली। तर मित्रांनो अशा प्रकारे टिकीट वगैरे काढले आणि आता आम्ही जातो, कंटिन्यू करतो मी। वार्ड क्रमांक 5ला जायचं आपल्याला, ब्लॉक कंटिन्यू। फायनली आम्ही लोणावळ्याला पोहोचलोय। आता मंदिराकडे जायचं बघतोय। शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी थोड्या वेळातच प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पासून निघायला तयार आहे आणि आपल्या सफल सुखद आणि मंगलमय यात्रेची इथं डिस्कशन असं चालू होतं कोणत्या रस्त्याने जायचं। तर जे ते ज्याच्या मतानुसार चालू राहिलं, पण आता इकडून जायचं ठरलेलं आहे। तर ब्लॉग कंटिन्यू तर मित्रांनो PMPL बघतोय आम्ही लोणावळ्यामध्ये आता जाण्यासाठी, कारण की ऑटोन त्यांनी तर डायरेक्ट 500 सांगितले, एवढे तर काय आपण देणार नाही। त्याच्यामुळे PMPL बघू लोणावळ्यावर वरून आई एकविरेच्या मंदिराकडे जायला बघू। चालू आहे चर्चा पोरांची। मित्रांनो आपण आता रिक्षामधून चाललेलो आहे। तुम्ही तर काय कधी गेलेलं नसाल, अशी बघचोती करणाऱ्यांना मारलं पाहिजे डायरेक्ट। एकविरे आईच्या पायथ्याशी जाणार आहे आपण मस्त मध्ये। आता पायथ्याला आलेलो आहे, पायथ्याला नाही आलो अजून, आताशी निघली रिक्षा आपली। तर मित्रांनो जाऊ राहिलो आम्ही लोणावळ्याला। आता हे लोणावळ्याला म्हणतो, पायथ्याकडे जाऊ राहिलो देवीच्या। फायनली आपण मंदिराच्या पायथ्याशी आलेलो आहे, कमान आहे तिथं। आता आम्ही इथून चलत जाणार 1 किलोमीटर आणि मग दर्शनाच्या लाईनीत लागणार। हे बघा तिथं एकविरा आईची कमान। तर मित्रांनो फायनली आता जातो मस्त उद्या। तर मित्रांनो आम्ही ज्या एरियात चाललोय तिकडूनच ते फार्म हाऊस रिसॉर्ट ते येतं बघा, आणि शेतीचा भाग पण भरपूर आहे। तर भारी वातावरण आहे, मस्त आहे आणि ऊन पण नाही। तर ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही। पोरं पुढं चाललेले आहेत, आम्ही 2 जण आहे मागं। रूम घेतली नाही, रूम नाही आपल्याला 1 दिवस जायचं आहे रूमवर लगेच।
तर मित्रांनो हे बघू शकताय डोंगर, इकडून गाड्या जायला 4 व्हीलर आणि इकडून पायी पायी ज्यांना जायचंय त्यांना. समोर आहे एकविरा देवी शक्तिपीठ पायथा मंदिर आहे, तिथून पायऱ्या आणि मग वरती जायचंय.